नमस्कार मैत्रिणींनो. तर आपण आज बघूयात स्वयंपाकघरातील काही छान अशा टिप्स. नंबर 1. डाळ किंवा तांदळाला कीड लागण्यापासून जपण्याकरिता त्यात कडुलिंबाचा पाला घालावा किंवा डाळ तांदूळास बोरिक पावडर चोळून मग भरावे. नंबर 2. दुधाला विरजण लावताना दुधात थोडीशी त्रुटी फिरवावी. दही घट्ट होते. 3. भाज्यांमध्ये मीठ शेवटी घातल्यास भाजीतले लोह टिकण्यास मदत होते. 4. भेंडीची भाजी शिजवताना त्यात चिंचेचे बुटुक किंवा 2 चमचे दही घातले तर भेंडीची भाजी चिकट होत नाही. 5. पुऱ्यांसाठी कणिक भिजवताना जर कणकेत चिमूटभर साखर घातली तर पुऱ्या बराच वेळ फुगलेल्या राहतात. 6. रात्री छोले भिजत घालताना जर त्यात मुठभर हरभरा डाळही घातली तर त्यामुळे छोले छान रसादार आणि दाटही होतात. 7. किचन ओट्यावर लिंबाच्या रसाचे पांढरे डाग पडल्यास त्यावर आल्याचा तुकडा घासावा, डाग जातात. 8. कडीलिंब एकदम बराच आणल्यास शिल्लक राहिला की सुकतो. अशा कडीलिंबाची पाने तेलात तळून डब्यात भरून ठेवावीत. त्याचा हिरवा रंग कायम राहतो आणि बराच दिवस टिकतात. 9. गाजर, टोमॅटो, काकडी, बीट, मुळा अशा भाज्या मऊ किंवा सुरकतलेल्या झाल्यास रात्रभर मिठाच्या पाण्यात घालून ठेवाव्यात. ताज्या आणि टवटवीत होतात. 10. कच्ची केळी दीर्घकाळ ताजी राहण्याकरिता थंड पाण्याने भरलेल्या पातेल्यात ठेवावी. साधारण 1 आठवड्यापर्यंत केळी टवटवीत राहतात. हे पाणी दररोज बदलावे.